एक दोन शाळेवाले तीन आली तोंड माझं का कंटाळा आला मला. मी तू बारकेस वय कटा आला तुला मला बारकीच आहे. बारकीच आहेस वय तो बारकीच आहे. हा आता झालं आमच्या आईसाहेब फ्रेश झाल्यात. गुड मॉर्निंग माझ्या भावना आणि बहिणीनं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आमच्या आईसाहेब अजून झोपलेले आहेत. थांबा एक मिनिट दाखवतो तुम्हाला. त्या मॅडम अजून झोपले आहेत की नाही. आता मॅडम काय लवकर उठत नाहीत. मॅडम झोपल्यात तर सगळं हातरून काढून घेतो म्हणजे मी पुढची कामं आवरायला रिकाम होती. मग नंतर उठवतो आईसाहेब. आता हातरून काढून झाले भावानं माझं आणि आमच्या आईसाहेब दाखवत थांबा तुम्हाला एक मिनिट. आत्ताच उठल्यात पण हाय गुड मॉर्निंग. डोळ्यातनं शिंबूड आला. डोळ्यातनं कसं शिंबूडेल नाकातनं शिंबूड येते. आली तू उठलीस काय. उठलं. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला आईसाहेब उठलेलं त्यांच्या. आता आपलं चालू झालेलं आहे तेव्हाच उठल्या उठल्या असं आमच्या आईसाहेबांना उठून सिंहासनावर बसवा लागते. नाहीतर कसं आहे माहिती काय कुठली कामाचं मला करायला मिळत नाहीत. लेख अवत्यात आईसाहेब तुम्हाला माहित नाही. अजून व्हिडिओमध्ये काय बोलत नाही आम्ही. घरी एका हाताने की नाही रट्टा बसत्यात सकाळी उठल्या उठल्या. चला एक दोन शाळेवाले तीन आली. असं रोज उठलं उठलं की पहिला सिंहासनावर बसवायचं आईसाहेबांना. मग बाकीचे काय असेल ती कामं आपली. तर मस्तपैकी पहिला माझं हातरून काढले आईसाहेबांचं काढले. पारूसं काढून घेतो. नाश्त्याला काय करायचं आज माहिती आहे काय अंड्याची पोळी आणि भात. लई दिवस झालं करून झाले. आता सगळे कामं माझी आवरत नाही. आंघोळ करणार काय पहिला भात दे आणि मग दही भात चालू. बरं बरं चालते. आईसाहेबांनी सांगितलं तसं करतो. पहिलं मम्मीच आवडतो. मम्मी काय म्हणली नाश्त्याला मी करालतो काय करालतो माहिती आहे काय काल मॅगी केली त्यामुळे आज फो करालतो. मम्मी म्हणली अंड्याची पोळी अंडे आणून आणि अंडा भात काय तर म्हणतात त्याला ते कर. अंडी घेऊन येतो जाऊन तोवर. आईसाहेब दादा घासायला त्यांच्या दिसते काय तुम्हाला बाबा काय ते बसल्या आहे काय तोवर जाऊन मी अंडी घेऊन येतो. थांबा म्हणाल भावा गल्लीतनं काय तर आणताला व्हिडिओ कर. ही आपली गल्ली आहे मागे दिसायला का तुम्हाला. आणि तुमच्या भावाला अंडी घेऊन आता. आणि विषय कसा माहिती आहे काय गल्लीत सगळ्यात मोबाईल घेऊन गेले की तोटाटा बघतात. तेव्हा आपण लेस्त काय करतो बसत नाही. डायरेक्ट घराकडे येतानाच घरात आल्यावरच व्हिडिओ करते. विषय काय होते माहिती आहे काय सगळे तोंडाटा बघत बसते. तो बस त्या तोंडाटा बघितल्याला आपल्याला आवडत नाही. आपण लाजत नाही पण आपल्याला ते आवडत नाही. काही विषय नाही पण आपल्याला लाज नाही. तुम्हाला तर माहितीच आहे. भावनाने माझ्या बहिणीनं नाश्ता करतील रेसिपी काय तुम्हाला दाखवत नाही. कारण अंडा भात काय अवघड नाही. अंड्याची बुर्जी करायची आणि त्यातच भात घालायचा. त्यात काय एवढं अवघड नाही आहे. ते करून घेतो पहिला. कारण कसं आहे त्यात दिसत पण नाही व्यवस्थित आणि ते हे पण होत नाही. पहिला करून घेतो आणि मग आईसाहेबांना आपण नाश्ता देऊया. तोंड माझं का कंटाळा आला मला. मी तू बारकेस वय कटा आला तुला. मला बारकीच आहे. बारकीच आहेस वय तो बारकीच आहे. बरोबर घेतो. आईसाहेबांनी आपल्याला काम दिले. आंघोळ करायला चाललेलो तर मी म्हणली तोंड दो माझं कट्टा आलाय मला तेवढा आवडतो. आमच्या बाळाला आज कट्टा आलाय तोंड द्यायचा. मला म्हटले तुझं तू तोंड दो आजचे दिवस. चालतंय म्हणलो. चालते की म्हटलं आणि आलोय मी आंघोळ करताना परत आलो. या साखड हे माझं कसं आहे आमच्या बाळाला असं कटा येते आधमधलं. तेवढं काटा आला की नाही मग असं तोंड द्यायला लागते हळूच. नाहीतर मग कावत्यात मला लई. कावत नाही सोडा पण प्रेमानं सांगते समजवून असं करू नको तसं करू नको ह्या करू नको त्या करू नको असं चालू असते आपलं. रोज असं रोज धुत होतो मी पहिलं. आता मम्मी लागल्या धुयाला रोज. मीच धुत होतो याच्या आधी पण आता सगळं करायला लागलं. त्यामुळे कसं आहे माझा पण ताप कमी होते आणि म्हणून पण शिमूड करा शिमूड. चला कसं आहे आईची सेवा केलेलं कुठं वाया जात नाही. यासारखं पुण्य दुसरं कुठलं जगात नाही. त्यामुळं जेवढी आपल्याला सेवा करायला मिळते तेवढी करायचीच. त्यात काय वादच नाही मम्मी. हां मी करतो की नाही पाहिजे. हा आता झालं आमच्या आईसाहेब फ्रेश झाल्यात. आता सावकार बसलं बघा आमचं. कसं आहे निळफुले बाई वाड्यावर या असं आहे. झालं आता आईसाहेबांचं बघा धुतले मस्तपैकी. आता नाश्ता करून येतो मी. नाही पहिला आंघोळ करतो मग नाश्त्याची तयारी लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे आजची काय नाही बघूया. अंडा भात करायची रेसिपी सांगतो भावानं आणि माझ्या बहिणीनं. अंडा मस्तपैकी एका वाटेत असं फोडून यायचं. चटणी मीठ टाकून गरगरीत मिक्स करायचं. सुट्टी येई नाही
काय असेल ते सगळा राग अड्ड्यावर काढून घ्यायचं सकाळी लवकर उठल्यानं, सुट्टी येईल नाही जेव्हा. आणि पिवळ्याचा कलर पाक लाल भडक झाला पाहिजे असलं भाव आहे, असलं गरगरीत फिरवून येईल. चक्कर आली पाहिजे त्या फोडलेल्या अंड्याला, वाटीतल्या वाटीत चक्कर मेलं पाहिजे बाग, सुट्टी येईल नाही. हे गार 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 करा, हे गार गार गार. अंड्याचं डोळं असं पांढरं झालं पाहिजे फिरून फिरून वाटीतल्या वाटीत. ते म्हणाला पाहिजे मालक बास करा, मला चक्कर यायला म्हणून असं फिरवायचं. गार 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 गार. हे भात मी सकाळी करून ठेवलं, एवढा प्लेटभर भात घेतला आहे आणि अंड मिक्स करून घेतले. आता इथे कढई ठेवले गॅसवर. याची रेसिपी काय लय अवघड नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. काय करायचं, असा मस्तपैकी गॅस पेटवायचा, जरा तापून द्यायची गरगरीत. आणि विषय काय करायचा माहिती आहे, तापती की नाही कढई, पहिला बुर्जी करायची आणि मग त्यानंतर भात टाकायचा. काय होते माहिती आहे काय, एक नंबर क्वालिटी लागते शेवट हो ना आता कोणाच. आणि आपल्या हातात चव काय विशेष नाही. आणि गोल गोल फिरवायचं काय हा, असं मस्तपैकी तेलात टाकायचं आणि चमच्याने हलवून घ्यायचं. वास आला पाहिजे अंड्याच्या पोळी. सो अंड्याची आपली बुर्जी झाली की नाही, त्यात टाकायचा आपला गरगरीत भात मस्तपैकी. गॅस पेटवायचा बारीकमध्ये. असं गॅस पेटला की नाही, मला अंड्याची पोळी आणि हे मस्तपैकी हलवून घेतो. मोबाईल आणि ते धरा येईना मला. हे नवं पोट भरलं काय, चांगलं तर लागतं ना केलेला नाश्ता. लेडीजला शटर गाठलेला आणि आमच्या राणीसारखं उकडायला म्हणताना मॅडम काय म्हणले, आमच्या शटर काढून टाका. शटर काढून टाकलं. आमचं प्रोफेसर कसं चष्मा घालून दिसायला बघा, एक नंबर कसं दिसायला. भावाला आणि बहिणीनं कमेंट करून सांगाला. विषय आता लईच उकडा लागले आणि ऊन पडल्या बघा, बाहेर दिसते का तुम्हाला बघा, ऊन पडले. त्यामुळे काय झाले, उकडाच धरले. मग मम्मी काय म्हणले, शटर आपलं काढून टाक, लई उकडा लागले. काढून टाकलं. त्याबित्त सगळं गरगरीत केलं काय. आणि विषय झाला, ते शॉर्टच व्हिडिओ करायला तुम्ही नाही, त्यामुळं त्यात व्हिडिओ केलं तर मम्मीला नाश्ता चालते. मम्मी काय म्हणली, आजच्या दिवस नाश्ता तू चाल. आणि व्हिडिओच करायचा राहून गेला हे चालत्याला. म्हणताना म्हटलं आता राहू दे तिकडं, तुम्हाला सांगायचं. व्हिडिओ केला मम्मीला नाश्ता मी चालला, फक्त व्हिडिओ करायला मिळाला, एवढाच विषय झाला. आईसाहेब जर हसला तर लई बरं होईल. आपलं असं करायचं, किती वेळा सांगितलं तुला हसत राहायचं म्हणून, हसायला येत नाही. हस की जरा, असं नाही हा 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 कर की कर. तुला शपथ आहे माझी, माझी शपथ आहे तुला. हस कर, शपथ घातली आज. शपथ मोडाय नसते, शहाणेच पिन तू, शपथ मोडाय नसते. तसं कर. तर भावांनो आणि माझ्या बहिणीनं असं असते विषय. आमचे सगळे कामावरले की नाही, आईची आणि माझी. असं जरा टाइमपास मी करत बसतोय रोज. म्हणलं आज जरा थोडा वेळ तुमच्याबरोबर शेअर करावं. आमच्या राणी सरकार कशा दिसल्यात बघा. आज प्रोफेसरांचं जॅकेट काढून ठेवले, कारण थंड वाजते म्हणताना. एवढाच विषय आहे भावांनो आणि माझ्या बहिणीनं. तर एवढाच विषय होता. आणि चला मग काळजी घ्या. बंद करतो आपण इथेच व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. काळजी घ्या. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, जाता आता कमेंट करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कमेंट करा. कमेंट तुमच्या वाचत्यात सगळे आईसाहेब आपल्या, त्यामुळे कमेंट करायला तेवढं विसरू नका.